शेतकऱ्यांचे आई वडील कधी वृद्धाश्रमात जात नाही, तसंच आमच्या कोळीवाड्यातील आई वडीलही कधी वृद्धाश्रमात जात नाही. महाराष्ट्राने दखल घ्यावी असा कार्यक्रम आहे आणि आपल्या गावात राबवा असा कार्यक्रम आहे आणि थेट हा कार्यक्रम मी तुम्हाला अर्नाळा किल्ल्यातून दाखवणार आहे. परोपकार असतील बघ, परोपकारी विजय स्मृतीच परोपकारी आपल्यासारखं मला वाटतं महाराष्ट्रात कुठलंच असं गाव नाही की जिथे आपुलकी आहे, प्रेम आहे. प्रसिद्धीसाठी आम्ही हा प्रोग्राम केलेला नाही. फक्त आम्हाला आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन त्यांनी जेवण आनंदाने घ्यावं एवढीच आमची इच्छा होती. ज्येष्ठांचा आदर कसा करायचा मला वाटतं ह्या सगळ्यांनी आता या अर्नाळा किल्ला गावाकडून विजय स्मृती मंडळाकडून शिकून घेण्याची गरज आहे. आणि मी नमस्कार मित्रांनो, कोली असं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. मी आज अर्नाळा किल्ल्यात आहे आणि एका विशेष गोष्टीसाठी आलेलो आहोत. अर्नाळा किल्ला हे माझं माहेरगाव म्हटलं तरी चालेल, पण एक इकडे असा सगळ्या महाराष्ट्राचं नाही तर भारतवर्षाचं लक्ष वेधून घ्यावं असा उपक्रम इथल्या एका विजय स्मृती मंडळाकडून केला जातो. आपण व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा अजून वेगवेगळ्या माध्यमातून एक मेसेज कायम बघतो की शेतकऱ्यांचे आई वडील कधी वृद्धाश्रमात जात नाही, तसंच आमच्या कोळीवाड्यातील आई वडीलही कधी वृद्धाश्रमात जात नाही. इकडे सगळं त्यांचं केलं जातं. पण एखादा पुरुष, लिटरली तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, मला नातू झाल्यानंतर मी आजोबा होतो आणि त्या नातवांच्या दृष्टीने किंवा त्या मुलाच्या दृष्टीने आपण आउटडेटेड होतो. अशी आउटडेटेड झाली लोक आत्ताच्या पिढीच्या हिशोबाने, जी वयाच्या 60 नंतर गेलेली आहेत, काही उपेक्षित असतात, घरात मान सन्मान मिळत नाहीत. म्हणजे अशा लोकांसाठी गावातील विजय स्मृती मंडळ एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करतं आणि गावातील जवळपास 55च्या वरचे सगळे वयोवृद्ध यात सामील होतात. हे सगळं वेगळं वाटलं मला आणि उभ्या महाराष्ट्राने दखल घ्यावी असा कार्यक्रम आहे आणि आपल्या गावात राबवा असा कार्यक्रम आहे आणि थेट हा कार्यक्रम मी तुम्हाला अर्नाळा किल्ल्यातून दाखवणार आहे. चला. काय मटण का बनवायला लागलंय? तरी किती लोक आहे जेवण आहे? 200 लोक. हा हा बोलतेस ते. साधारण कवरा खर्च होते याला 80 ते 85,000 कवरा होते. नाखे आपल्या गावांचे जवरे म्हाताऱ्यांत वरे कवरा किती किलो आहे ना मटन? 60 किलो 60 किलो 60 किलो चिकन. ओके चालेल. चला, लिटरली आता जेवण तर बनून झालं होतं, पण आता ही सगळी लाईट्स असेल इकडे किंवा सगळा मंडप असेल आणि आसन व्यवस्था होतीये. सगळा वेगळा कन्सेप्ट, त्यामुळे यावं लागलं मला. कारण जे काही चांगलं वाटतं की जे गावाला समाजाला एकत्र आणतं, म्हणजे ह्याचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा असं मला मनापासून वाटतं. असा कन्सेप्ट कुठे असेल हे मला वाटत नाही. आणि विशेष म्हणजे मिडल एज असतील किंवा अगदी टीन एजर्स लोक योगदान देत आहेत. तरी नाही मला वाटतं कोणी मुलाने वृद्धाश्रमात आई वडिलांना टाकलेले आहे.
कारण बाहेर तुम्ही ऐकलंच असेल, आता युट्यूबवर टीव्हीवर न्यूजला तुम्ही बघतायत की बाहेर सर्व्हिसला गेलेले, आउट ऑफ ज्यांची मुलं गेलेली आहेत बाहेर, त्यांनी काही आई वडिलांना वृद्धाश्रमला टाकलेले, पण असे आपल्या किल्ल्यात तरी नाही प्रथा मिळत. तरी पण आज विजय स्मृती बँड पथकने हा योगायोग 13-14 वर्ष झाली ह्या स्नेहभोजनाचा सुरुवात केलेली आहे. तर आपण एकत्र म्हणजे अर्नाळा किल्ला पूर्ण ज्येष्ठ नागरिक आज ह्या निमित्ताने एकत्र आहात. तर मी आपल्या गावातील 2 अशा व्यक्तींचा मी इथे सत्कार विजय स्मृती बँड पथक ह्यांच्याकडून मी त्यांना सन्मानित करणार आहे. आपले अमरबुवा मेहर म्हणजे आमचे आजोबा हे निस्वार्थपणे आपल्या अर्नाळा किल्ल्यात कुठेही माहीत हो, म्हणजे मी आळ्या घेऊन बसत नाही. अर्नाळा किल्ला हे निस्वार्थपणे, तुम्हाला माहीतच असेल, आता निनाद पाटील आहेत, ह्यांच्या गावातले भजनाला जातात, ते मानधन घेतल्याशिवाय भजन करत नाही. तर आमचे अमर आजोबांना मी विनंती करतो, आमचे विजय स्मृती बँड पथक याचे अध्यक्ष गणेश धनू हे त्यांना सन्मानित करतील. तर आजोबांनी यायचं आहे. अमरबुवा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एकीकडे हा सगळा वृद्धांसाठी, गावातल्या ज्येष्ठांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि अगदी या कार्यक्रमासाठी अगदी दुपारी 2-3 वाजल्यापासून, म्हणजे लिटरली मला यायला नाही मिळालं, आणि ह्या सगळ्या आपल्या आई, मावशी, भगिनी सगळ्या आहेत. मला एकंदर ह्या कार्यक्रमाविषयी त्यांच्याकडून मत जाणून घ्यायचं आहे. विजय स्मृती मंडळाने हा कार्यक्रम जो राबवलेला आहे गावातील वृद्धांसाठी, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? विजय स्मृती अर्नाळा किल्ल्यामध्ये विजय स्मृती बँड पथक हे जे कार्य जे करतात ते मी जीवनामध्ये कधीच पाहू शकली नाही, की आपण हे एवढं वडील लोकांना त्यांनी मानधनाचा कार्यक्रम करतात, एवढा अन्नदानाचा, हे आपण मी कधी बघितलं नाही. की समाजामध्ये आज सख्खे आई, वडील, भाऊ, बहीण हे आपल्याला पाणी द्यायला पण नाही, कोण पाणी पण नाही आपल्याला देऊ शकत, की हे आज घे, की कोण वडापाव पण, भिकाऱ्याला वडापाव पण नाही देऊ शकत. पण आज या लोकांनी, हे विजय स्मृती ह्या लोकांनी एवढं जेवण, अन्नदान करतात हे लोक, ह्यांच्याबद्दल मी खूप काही आभारी आहे. आता ना तुम्ही परमेश्वरा, गावातले एक नागरिक या नात्याने तुमचं पण योगदान आहे की सगळे दुपारपासून जेवण बनवायला लागलेले आहेत, म्हणजे हे सगळं करताना तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांना समाधान वाटतं. ह्या सगळ्या तुम्हा मला उन्हातानात मासेमारी करणाऱ्या दिसणाऱ्या या कोळी भगिनी आहेत, अगदी बाजारानिमित्त निरनिराळ्या जिल्ह्यात, तालुक्यातही जातात, पण घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिल्लांपाशी, पण आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांकडेही त्यांचं लक्ष असतं. म्हणजे जग आधुनिकीकरणाच्या गप्पा मारत असलं तरी ज्येष्ठांची कशी काळजी घेतली जाते हे तुम्हाला आमच्या कोळीवाड्यात येऊनच बघायला मिळेल. बाकी धन्यवाद. एक ग्लास 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 देना ग्लास देना ग्लास देना दादा मस्त की काय वाटते या कार्यक्रमाबद्दल? काय वाटते? कार्यक्रम म्हणजे आमचा योग 14-15 वर्ष झाली. कार्यक्रम एकदम होते. नमस्कार.
तो वय काय झालं? भैया हा. 56 वर्ष 56 वर्ष झाले. आता आपू डोकरे झाले 56 झाले म्हणजे हा. आपू डोकरे झाले 56 झाले म्हणजे गरान किंमत नाही, हा. कमी किंमत. बरं. पण या किंमत नाहीलेल्या लोकांकरता म्हणजे आता आपली नातवा आपण आणता तुम्ही डोकरे झाले मग जकली विजय स्मृती करते कार्यक्रम की या लोकांना एकत्र राहून काय वाटते? नाही मी एवढी की मला बोलत आहे की भविष्यामध्ये किल्ल्यागावची शान बघ विजय स्मृतीच आहे. सगळे राजकारणामध्ये काय फक्त याच्यापर्यंत जगायचं नाही. परोपकार असतील बघ परोपकारी विजय स्मृतीच परोपकारी. मित्रांनो, ऐकलात हा शब्द, राजकारणा पलीकडे जाऊन हे विजय स्मृती मंडळाचं काम सुरू आहे. हे मला भावलं, त्यासाठी मी अर्नाळा किल्ल्यात आलेलो आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. काय ते हा पाव पाव तीन पाव भले 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 भाऊजी विजय स्मृतीच्या या उपक्रमाबद्दल दोन शब्द. विजय स्मृती बँड हा सगळ्याकरता म्हणजे येणार आहे, चांगला आहे त्याचा मांडव त्याची बँड फी मध्ये त्यांनी खूप लोक हे केलंय. माझ्या घरात सुद्धा माझ्या लग्नामध्ये त्यानं खूप सहकार केलाय. त्याहून बँडचा मांडवाचा त्यांना खूप मनावर त्याहून सहकार केलाय. म्हणजे याचा मी आभार मानते. म्हणजे आता आपण एखादा घरात आपण आजोबा झालो तर दुर्लक्षित होतो नातवांच्या दृष्टीने की हा घरातली अडगळीची वस्तू झालेली आहे. पण असल्या अडगळीतल्या लोकांना सगळा विजय स्मृती जो सन्मान करतोय ते बघून इकडे काय वाटतं तुमच्या हृदयात? मी नातांना सांगणार ना, हे त्याहून आपल्याला जे सहकार केलंय हे तुम्ही त्यांना ना सहकार द्या, त्यांचं चांगलं वागवा, त्यांच्यावरती चांगलं वागवा, हे मी नातांना सांगणार. धन्यवाद धन्यवाद. किती पोरं तुला? मला 2 पोरं ना नातू नातू 2 नातू. और प्रेम मिळते का घरात? आमचं जाम प्रेम आहे. आमचं परिवारच आहे का. नाही पण घर आता आपू नातू जायले म्हणजे आपू येर जायले पण यो विजय स्मृती यो कार्यक्रम करते याबद्दल काय वाटते? काय ना चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. तुमचं काय मत आहे? और घरा प्रेम मिळते तुला आजोबा? नाही और नाही मिळे. हे बघा आता नातवाहून पोराहून ना याला प्रेम मिळणं. हा तुमचं प्रेम आहे पहिल्यापासून आपल्यावर, नार मम्मा अख्ख्या गावाचं. सांग थँक. तुमच्या अख्ख्या गावाचं विशेष म्हणजे कुठलंही इलेक्शन नसताना कुठल्याही आमिषाशिवाय स्वार्थाशिवाय विजय स्मृती हे मंडळ काम करते. आणि 2 गेल्यानंतर या प्रतिक्रिया निघतात म्हणजे हे सगळं खरंच आहे. तुमचं नाव? अविदास गणपत वैद्य. वैद्य. तुम्ही कपलेट वरून आलात? कपलेट वरून आलोय. किती वर्ष झाली या कार्यक्रमात येतात? या कार्यक्रमासाठी नाही पण किल्ल्यात मला दसऱ्यासाठी 30 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि प्रत्येक दसरा हा सण माझा हा किल्ल्यात असतो. त्याचप्रमाणे किल्ल्यात महिन्यातून 2 ते 3 वेळा माझ्या फेऱ्या होतात. किल्ल्यासारखं मला वाटतं महाराष्ट्रात कुठलंच असं गाव नाही की जिथे आपुलकी आहे, प्रेम आहे, नातेगोत्याची गरज नसते. कोणीही असू देत, पाहुणा जरी आला तरी त्याला आपुलकीच्या नात्यानेच वागणूक देतात. गावातल्या तरुणांनी गावातल्या सगळ्या वृद्ध लोकांसाठी हा राबवलेला उपक्रम कसा वाटतो मला एका वाक्यात सांगा. खरोखरच विजय स्मृती बँड पथकचं मी अभिनंदन करेल की जे वरिष्ठ नागरिक आहेत यांना काहीतरी प्रेरणादायी असा हा कार्यक्रम नसताना एक प्रेरणादायी त्यांना जीवन जगण्यासाठी खरोखरच एक मोलाचा आज उपक्रम हा आहे.
हा कार्यक्रम नाही, हा उपक्रम आहे. आणि खरोखरच मी पुन्हा ह्या बँड पथकाचं अभिनंदन करेन की त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवलाय हा खरोखरच मोलाचा कार्यक्रम आहे. धन्यवाद. काकांना पण काहीतरी बोलायचं आहे, बोला. अर्नाळा किल्ल्यातले आमचे विजय स्मृती पारंपार आमच्या गाव जुने कार्यकर्ते गेल्यानंतर याहून आमचे कार्य सांभाळून आमच्या गावाला शान आणली आणि असंच त्यांची कीर्ती जगभर राहावी ही माझी 2 शब्दाची विनंती आहे. मित्रांनो, पोटात अन्नाचे 2 घास समाधानाचे गेल्यानंतर हे जे आशीर्वाद निघतात ना, हेच महत्वाचे असतात. धन्यवाद. यांचं शेवटचे त्याच्यामुळे अर्नाळा किल्ल्यातील विजय स्मृती मंडळ बँड पथक पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ह्या बँडच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे अगदी गावातली जी गोरगरीब असतील किंवा त्यांचे लग्नाचे मंडप असतील अगदी फ्रीमध्ये सेवा दिलेल्या आहेत, अगदी भांड्यापासून सगळं. पण गेल्या 10 वर्षापासून गावातील वृद्ध लोकांसाठी राबवत असलेला हा उपक्रम, ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? कारण का ही संकल्पना अशी निर्माण झाली की आज मुलगा आपल्या आई वडिलांना विसरत चालले आहेत आणि त्यांना एका कोण्यामध्ये ठेवलेले असं त्यांना ते एकत्र यावे, त्यांना त्यांचा एक दिवस असा असावा की त्यांनी आनंदाने तो दिवस साजरा करावा, ह्यासाठी ते एकत्र आले पाहिजेत. आणि त्यामुळे संपूर्ण गावातल्या तिकडे कुठल्याच पक्षाचं इकडे राजकारण नाही आहे. फक्त गावातली वरिष्ठ लोक, ज्येष्ठ नागरिक इकडे यावं आणि त्याने स्नेहभोजनचा लाभ घ्यावा, एवढीच आमची इच्छा होती. आणि मी जशी आम्ही चालू केली तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्हाला काही प्रतिसाद मिळणार नाही, पण पहिल्याच वर्षी आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला लोकांचा की भरपूर लोक आले आणि जेवण गेले आणि प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घेतला. आम्हाला जास्त काही बोलायचं नाही की आम्ही प्रसिद्धीसाठी आम्ही हा प्रोग्राम केलेला नाही. फक्त आम्हाला आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी एकत्र येऊन त्यांनी जेवण आनंदाने घ्यावं, एवढीच आमची इच्छा होती. साधारण या कार्यक्रमासाठी किती खर्च येतो? 80-85 हजार रुपये खर्च येतो. मग हा तुम्ही कसा मॅनेज करतात? हा आम्ही बँकच्या ह्याच्यातून सर्व खर्च हे करतो. इकडला कोणाकडे स्पॉन्सर वगैरे घेत नाही मी, फक्त आमचा आणि आमचाच खर्च आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही वृद्धांसाठी करत असताना तुमच्या काही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत का? आम्हाला काहीच नाही, त्यांच्याकडे अपेक्षा काय येणार आपल्याला, कुठलीच अपेक्षा नाही, फक्त त्यांचा आशीर्वाद, त्यांच्याकडे ब्लेसिंग आम्हाला पाहिजेच. नमस्कार काका, तुमचं नाव? माझं नाव सुदेव वासुदेव व्यक्ती. वय काय झालं आता? माझं 64 चालू आहे. म्हणजे आता ही आपली विजय स्मृतीची मुलं ही जो गावातल्या म्हाताऱ्या लोकांसाठी हा उपक्रम राबवतात, काय वाटतं तुम्हाला? ह्यातीमध्ये पाट्यानं आली नाही, मातृवाडी हा होळीपरा नाही, हा हा फक्त संपूर्ण अर्नाळा अर्नाळा किल्ला किल्ला गाव. हे 52 वर्षाचं माणूस इथे गेली 15-17-18 वर्ष झाली हे प्रोग्राम करतात. हे मला म्हणजे आमच्या इस्मान मी जवान होता हा तसं मला हे म्हणजे माहिती पडलेलं आहे. आता विजय स्मृतीचे हे जे मंडळ आहे जे तुम्हाला एवढं प्रेम देते, एवढं प्रेम घरी मिळते का तुम्हाला? नाही मिळणार, नाही मिळणार. नाही मिळणार, मी स्वतः सांगतो नाही मिळणार. माझ्या 2 सुना आहेत, 2 मुलं आहेत, एवढं प्रेम म्हणा मुला पण नाही देऊ शकत. हे प्रेम इथे मला मिळते. मित्रांनो, त्याला इथे सगळं काय पाहिजे, तुम्ही काय जेवण, काय चाकणं, हे काय दारू, काय बियर क्वार्टर, हे इथे मिळते मला. धन्यवाद. 30 वर्षापूर्वी किल्ला गावचा इतिहास एक वेगळा होता जो आपल्या समाजातल्या गावांना माहिती आहे. पण विजय स्मृती मंडळ जे गेल्या 30 वर्षापूर्वी स्थापन झालं आणि आपल्या गावातील ज्येष्ठांसाठी, आणि विशेष म्हणजे निवडणूक आली की सगळे पक्ष आमिष दाखवतात, दारूच्या बॉटल घेऊन येतात, बिर्याणी घेऊन येतात, पण कुठल्याही स्वार्थाशिवाय ही मंडळी जे काम करतायत, कसं वाटतं? हे चांगलं आमच्या गावात कोणीही करू शकत नाही, कारण बुजुर्ग लोकांना त्याने आमंत्रण करून त्यांची व्यवस्था करतात. असं गावामध्ये कुठल्याच गावामध्ये तसं होत नाही. म्हणजे मी चुकत नसेल तर म्हणजे किल्ला गाव म्हणजे माणूस म्हातारा झाला तर त्याची चेष्टा केली जायची, बरोबर की नाही? पण ज्येष्ठांचा आदर कसा करायचा मला वाटतं ह्या सगळ्यांनी आता या अर्नाळा किल्ला गावाकडून विजय स्मृती मंडळाकडून शिकून घेण्याची गरज आहे. आणि मी खास करून हा व्हिडिओ पाहत असणाऱ्या गावातल्या तरुणांना किंवा ही जे चेहरे दिसतात ना, त्यांच्या मुलांना असेल, त्यांच्या नातवांना असेल, हे आदर्श तुम्ही पण पुढे न्या आणि आपल्या गावचं नाव पुढे
करा. आणि विशेष मोठी सांगितलं बघ गावामध्ये हे जेवण जे करतात जेवण आम्ही येतो प्रेम आम्ही बी येतात बघ इकडे प्रेमामध्ये येतो जेवायला प्रेमामध्ये काय माझा शेंद्याबाचा त्यावडीतला म्हणजे बँकचा विजय मूर्ती मॅनेजर हा माझा बाचा आहे आमच्या गावातला आमच्या किल्ल्यातला अर्नाळा किल्ल्यातला तो मला जाम प्रेम करतो. मग आता यांनी तुम्हाला आज जेवण दिलं, दारू दिलं, यांचा काय स्वार्थ आहे का? एक बोलायचं आहे हो, एक त्याचा बोलायचं आहे. स्वार्थ विजय स्फूर्तीने आमच्या गावातल्या लोकांना शिकवलं. काय शिकवलं तर बाहेरचे कुठलेही पाहुणे आपले शेजवाले येतात आमच्या याच्यावर येतात त्यांना सगळे जेवण देतात. ते त्यांनी शिकवलं. तसे गावातल्या लोकांना ते सगळं जेवण करतात. बुजुर्ग लोकांना त्यांची व्यवस्था करत. तशी आमच्या गावातल्या लोकांना शिक्षण लागलं तर कुठला बाहेरचा कोण आला त्याला आधार नाही मिळत. त्याला आधार हे सगळं करण्यामागे यांचा काय स्वार्थ आहे का? त्यांचं काही स्वार्थ ना पण त्यांनी आम्हाला शिकवलं. गावातल्या लोकांना शिकवलं जे कोण पाहुणा आला तो आपला देव आला त्याची व्यवस्था करा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही प्रत्येक कोळीवाडीची खासियत आहे. आणि या अर्नाळा किल्ला जो किल्ला बघण्यासाठी असेल किंवा पर्यटनासाठी येणारा पर्यटक असेल, संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा दारात तुम्हाला रोट्या बसताना दिसतात. आणि अगदी या गावातल्या महिला असतील तुम्हाला अशाच रोट्या देतात. हे मी डोळ्यांनी पाहिले. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. बोला, तुमचं नाव? मी गजानन मानक्या म्हात्रे, माजी उपसरपंच, माजी उपसरपंच, अर्नाळा किल्ला, 98 ते 2003. हो हो हो. मी देशात, तालुक्यात, राज्यात इथे असा प्रकार कुठेच पाहिला नाही. गेली 10 वर्षापासून हे विजय स्मृती बँड पथक अतिशय गरीब लोकांसाठी विनामूल्य सेवा करत आल्यात. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिक म्हणजे कायदेशीर 60 वर्षांसाठी आहे. ते ज्येष्ठ नागरिक हे 60 वर्षानंतर आहे कायदेशीर, पण इथे 50 वर्षाचे लोक पण आहेत. आणि ते हे 10 वर्षापासून करत आल्यात. म्हणजे कुठे फेडणार? हल्ली घरामध्ये 4 भावंड असतात किंवा 3 असतात, सगळे विभक्त असतात आणि आई वडील गरीब असतात. आणि ते मटण किंवा असं काय आपल्या कोळी लोकांचं जेवण काय असं मांसाहारी असते. आणि त्यामध्ये काय ते दरवाजे लावून जेवतात. आणि ते हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असं हे कार्यक्रम करतात. आणि गरिबांसाठी विनामूल्य पण करतात. बऱ्याच लोकांसाठी मंडप, बँड ह्याचं त्यांचे कितीतरी नुकसान करतात होते. आणि लोक ते हे पण करतात, पण त्या लोक करतात हे म्हणजे अतिशय प्रेक्षणीय आहे. हे समाजात कुठेच असं पाहायला मिळणार नाही. आपल्या समाजात आता मी रांगाव, कळंब किंवा नवापूर, वटार, बंदरपाडा आहे या एरियात तरी असे कधी पाहायला मिळणारच नाही. इतर गावांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम विजय स्मृती मंडळाकडून आपल्याला बघायला मिळतो. आणि या सगळ्या 2 पोटात गेल्यानंतर प्रतिक्रिया येतात, त्यामुळे या खऱ्याच आहेत. चला, सगळ्या ह्या विजय स्मृतीच्या कार्यक्रमामध्ये बघा महिलांचंही तुम्हाला बघायला मिळत असेल. मित्रांनो, अर्नाळा किल्ल्यातील विजय स्मृती मंडळाने गेली 10 वर्ष वृद्धांसाठी चालवलेला हा उपक्रम पाहिला. लिटरली मला सकाळी उठून कामावर जायचं होतं आणि रात्री उशिरा मला जर अर्नाळा किल्ल्यातून बोटीने यायची व्यवस्था असेलच तरच मी येईन. पण येईनपेक्षा हा उदात्त हे तुम्हाला पोचवायचा होता. जसं शेतकऱ्यांचे आईवडील वृद्धाश्रमात जात नाही तसे आमच्या कोळीवाड्यातील आईवडील देखील वृद्धाश्रमात जात नाही. पण कुठेतरी एक उपेक्षा असते आणि ती उपेक्षा या मंडळाने मोडीत काढलेली आहे. आणि या म्हाताऱ्यांच्या, वृद्धांच्या तोंडून त्या प्रतिक्रिया ऐकल्यात. मी म्हणेन की कुठल्या मंदिरात जाण्यापेक्षा अशी तुम्ही जर आपल्या घरातील वृद्धांची सेवा केली आणि त्यांच्या हृदयातून येणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचले तर मला वाटते आपण दान पावलं असंच म्हणेन. आणि हे सगळे वृद्ध पाहताना आणि मला एक वाटलं की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. असेच उपक्रम तरुणांनी राबवायला हवेत. कारण आज आपण तरुण आहोत,
पण पुढे आपण वृद्ध होणार आहोत आणि आपण जे बीज पेरू त्याचे वटवृक्ष होणार आहेत. म्हणजे एक नव्या प्रथेला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. आणि अर्नाळा किल्ल्यातील या विजय स्मृती मंडळाची संकल्पना कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.